कुठल्या मतदारसंघात कोणी जिंकायचं, कोणत्या पक्षाला आघाडी द्यायची आणि कोणत्या पक्षाला मागे टाकायचं, हे ज्याप्रमाणे पाकिस्तानात लष्कर ठरवतं त्याप्रमाणे आपल्या देशातल्या निवडणूक आयोगानं हे जे सगळे घोळ सुरू केले आहेत कालपर्यंत, हे कोणीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला वापरत आहे. मतदान कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष अनेक मतदारसंघात पिछाडीवर पडला, अशा प्रकारची विश्लेषण आल्यावर तब्बल 11 दिवसांनी त्या सर्व मतदारसंघामध्ये नवीन आकडे समोर आले आणि कुठे 52% 60%, कुठे 54% 74%, कुठे 43% 50%, हे आकडे जे वाढले 11 दिवसामध्ये, हे आले कुठून? मतपत्रिकेवरती जेव्हा आम्ही मतदान करत होतो तेव्हाही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं हे सांगितलं जात होतं आणि ते आकडे परफेक्ट असायचे. या वेळेला मोदींनी डिजिटल इंडिया करून सुद्धा, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करून सुद्धा त्या दिवशी संध्याकाळी आलेले आकडे आणि नंतर 11 दिवसांनी जाहीर केले. 11 दिवसांनी कधी या जगामध्ये आकडे जाहीर होत नाहीत किती टक्के मतदान झालं ते. त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं पुन्हा माती खाल्ली, एवढंच मी सांगतो, आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. बोला आता. बघा, फडणवीस काही गौप्यस्फोट करत नाही. फडणवीस यांच्याकडे काही गोपनीय अशी माहिती नाही, स्फोट करावा अशी कोणती गोष्ट नाही. फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत. फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही. तेच ते चराट आणि तेच ते दळण आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप खोटे, या पलीकडे ते काहीही करू शकत नाही. बरं, एक वेळ गृहीत धरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील, त्यात गौप्यस्फोट कसला? याच्यामध्ये गौप्यस्फोट काय आहे? तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हा गौप्यस्फोट आहे. अहो, मोदी आणि शहांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, तिथे आम्ही कोण देणार? नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमच्या पक्षाने जिकडे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, मुख्यमंत्री पदालायक समजलं नाही, नंतर तिथे आम्ही तुम्हाला काय मुख्यमंत्रीपद देणार? कशा का त्याचे फोन करतील? बघा, देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसापासून बहकल्यासारखे बोलत आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या जमीन त्यांच्या पायाखालून सरकते पूर्णपणे. ते लोकसभा हरतायत, ते राजकारण हरतायत या राज्याचं, उद्या त्या विधानसभा हरणार आहेत. ज्या प्रकारचं राजकारण फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू केलं, ती तलवार त्यांच्यावरच उलटते आहे आणि त्या भयातून हे अशा फटाके, ते काय म्हणतात ना, स्फोट नाही, लवंग्या फटाक्या फोडतायत. लोक फार गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्रात त्यांच्याकडे. कल्याणमध्ये पक्षप्रवेशाची इंटरेस्टिंग घटना घडलेली आहे. पुरुषोत्तम चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश, एकाच दिवसात ठाकरे गटात वापसी झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो असताना आपला पक्षप्रवेश. तुम्ही हे प्रश्न काय चांगले विचारण्यासारखे नाही आहेत. रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमयाने आरोप केलेले होते, त्यांनाच आता उमेदवारी जाहीर केली. हो, मग आता किरीट सोमया जातील प्रचाराला. त्यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस, हा मुलुंडचा नागडा पोपटलाल, बरं का, हे जातील प्रचाराला. त्यांना जाणं गरजेचं आहे, त्यांचे आयकॉन्स आहेत ते.